7% हा दर आहे सध्याला आत्महत्या करणाऱ्या भारतीय लोकांचा आणि 15% हा दर आहे महाराष्ट्रातील लोकांचा. म्हणजे सध्याला महाराष्ट्र भारतामध्ये 1 नंबरला आत्महत्या करणाऱ्यांच्या मध्ये आहे. तर मी आज हा विषय इथे का घेत आहे याचं पाठीमागचं एक मोठं कारण आहे. कारण आत्महत्या आता समाजामध्ये खूप कॉमनली आपल्याला सर्वांना दिसायला सुरुवात झालेली आहे. सो याच्या पाठीमागे एक छोटंसं कारण असतं, ते म्हणजे नैराश्य येणं. मग नैराश्य येतं म्हणजे काय? तर तुम्हाला मला जशी सर्दी येते, जसा ताप येतो, 4-5 दिवसात कमी होऊन जातो, त्याच प्रकारचं नैराश्याचं देखील असतं. नैराश्य आपल्या सर्वांना येतं. तो खूप कमी काळापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये राहतं आपल्या आणि नंतर निघून देखील राहत जातं. परंतु ते जे दिवस असतात नैराश्यातले, तिथे त्या व्यक्तीला गरज असतो तर आपल्या सर्वांचा असलेला सपोर्ट. सो नैराश्य हे तुम्हाला, जसं मी म्हटलं की तुम्हाला होऊ शकतो, मलाही होऊ शकतो आणि खूप कमी काळापर्यंत राहू शकतो. परंतु ज्यांच्या आयुष्यात खूप लॉंग टर्म पर्यंत राहिलेला आहे त्यांना नैराश्य हा मानसिक आजार देखील होऊ शकतो. मग मानसिक आजार होणाऱ्यांची लक्षणं आपल्याला काय काय दिसू शकतात? अशी व्यक्ती सतत दुःखी राहते, कष्टी राहते, घराच्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसते, अंगामध्ये एनर्जी येत नाही, अपराधीपणाची भावना येते, त्यानंतर ती स्वतःला खूप कष्टी समजून आत्महत्या केल्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही, तरच मी या दुःखातून बाहेर पडू शकते, असे विचार येत असतात. त्यावेळेस त्या व्यक्तीला मदतीची गरज असते. हे आपल्याला लक्षणे दिसू शकतात. याचे परिणाम काय होतात? त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यावरती परिणाम होतात. व्यक्तिगतरित्या ती न्यूनगंडामध्ये गेल्यामुळे आत्महत्येचे विचार वगैरे येत असतात. त्याचे दुसरे परिणाम म्हणजे त्याच्या कुटुंबावरती देखील होत असतात. कुटुंब देखील त्याच्याबरोबर काही डिप्रेशनच्या काही सिम्पटम्स मध्ये जायला लागतं. अशी व्यक्ती सतत घरात काही वेळेला भांडणं देखील करत असते. सो अशामुळे घरावरती तरी परिणाम होतो, व्यक्तिगत आयुष्यावरती परिणाम होतो, त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या आरोग्यावरती देखील परिणाम होतो. कारण यामध्ये भूक देखील मंदावते. म्हणजे ही गोष्ट परिणामांच्या मध्ये येते. तर परिणाम काय काय होतात? यामध्ये लक्षणे काय काय असतात? तर लक्षणे ही असतात की अशा व्यक्तींची भूक मंदावते, जेवण जात नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये रस राहत नाही, अपराधीपणाची भावना येत असते आणि यातूनच नैराश्य हे वाढत जात असतं. अशा वेळेला आपल्याला काय करायचं? अशा वेळेला अशा व्यक्तीला मदत घेण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करायचं आहे. जवळच्या डॉक्टरांच्याकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे. अशी व्यक्ती जर का सायकॅट्रिक कडे गेली तर खूपच चांगलं असतं. तिथे त्या व्यक्तीला अँटी डिप्रेसंट दिले जातात. त्याचबरोबर एक प्लॅन केला जातो की काउन्सिलिंग आणि सायकोथेरपी मधून त्या व्यक्तीला बाहेर कसं काढायचं आहे. यामध्ये सीबीटी, आरईबीटी वापरली जाते. त्याचबरोबर वेगवेगळ्या वर्कशीट देखील वापरल्या जातात. तुम्ही मला खाली सबस्क्राईब करा, खाली डीएम करा. मी तुम्हाला माझं वर्कबुक देईल की त्याच्यामध्ये नैराश्यामध्ये बाहेर पडण्यासाठी कोणकोणते टप्पे वापरले जातात आणि प्रश्नोत्तरे कशा पद्धतीचे दिले जातात हे देखील तुम्ही पाहू शकता आणि त्याचा वापर तुमच्या जीवनामध्ये देखील करू शकता. तर अशा प्रकारे नैराश्याच्या संदर्भातली एक थोडीशी माहिती मी आता दिलेली आहे. याच्यावरती एक लॉंग व्हिडिओ, मोठा व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.